ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। महायुतीच्या BMC वरील बैठकीत विनिंग फॉर्म्युलावर चर्चा। कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यानुसार प्राधान्यक्रम दिला जाणार। मुंबईतील जागा वाटप 2017च्या सूत्रानुसार नको, शिंदेंच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपने दावा केल्याची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी सुरू। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुणे महापालिकेत 60 जागांचा प्रस्ताव, 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचा शिवसेनेला विश्वास। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीशी आमचा संबंध नाही, नवाब मलिक सोडून दुसऱ्या नेत्यावर मुंबईची जबाबदारी टाकल्यास राष्ट्रवादीचं स्वागत, अमित साटम यांच्याकडून स्पष्ट। महायुतीमध्ये कसं लढता येईल याचा विचार सुरू। मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन। पुणे पिंपरी चिंचवड वगळता इतर पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार, तटकरेंची माहिती। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, युती केल्यास भाजपचं नुकसान होईल, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी इच्छुक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न, सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटात चर्चा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, सुषमा अंधारेंचा दावा। अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा देखील पुनरुच्चार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न, 48 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोर जा, शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा। सुषमा अंधारे यांच्या लढ्याला माझं समर्थन। ठाण्यामध्ये शिंदे राहत असलेल्या परिसरात अनेक डान्स बार, कारवाई झालीच पाहिजे, अंजली दमानी यांचा आरोप। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। मुंडेंच्या विरोधात अंजली दमानी सुद्धा बावनकुळे यांना भेटल्या। अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक। उद्या हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती अजित पवारांकडे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। कोकाटेंना वाचवण्याचा अजूनही प्रयत्न सुरू। फडणवीस शेवटचा घाव मिंदेंवरच घालतील। पुढील विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का, ही शंका, संजय राऊतांची टीका। काँग्रेसमधील आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी। शिवडी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुन्हा कोठडीमध्ये रवानगी। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका। हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस। 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणारं VBG रामजी विधेयक लोकसभेत मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध व्यक्त। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।